आजच्या विशेष कार्यक्रम प्रसंगी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. वैकुंठवासी आदरणीय त्र्यंबक आसराजी पाटील दिघे यांच्या 13व्या या विधीच्या निमित्ताने आजची कीर्तन सेवा या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. भाऊंना आपल्यातून जाऊन 13 दिवस परिपूर्ण झाले आणि त्यांचा 13व्याचा हा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. सद्गुरू रामकृष्ण महाराज काळेगुरुजी, सद्गुरू बंशी महाराज या संतद्वयांच्या समवेत ज्या महात्म्याने यावत जन्म परमार्थ केला त्यांचा आजचा हा 13वा. तर दुःखाच्या प्रसंगी उपदेशपर अभंग घ्यायचा असतो आणि म्हणून अभंग उपदेशपर आपण निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी जगाकडे पाहिलं, जगाची संपूर्ण अवस्था पाहिली, दुःखाचं कारण शोधलं. कारण संत महात्मे हे स्वार्थ शून्य असतात. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. स्वार्थविहित जीवन म्हणजे संत महात्म्यांचं आहे. नवे नवे कुठल्याही पदार्थाची अपेक्षा, इच्छा संतांच्या अंतःकरणात नसते. संतांच्या अंतःकरणात असलेले जन्मतः स्वभावतः जाती धर्मातून आलेले काही संस्कार असतील, ते संत महात्म्यांनी त्यावरती मात करून साधनेच्या बलावरती भगवान परमात्म्याची आराधना भक्ती साधना करून त्यांनी इहलोकीची यात्रा सफल केलेली असते. उर्वरित आयुष्य साधन कालापासून साध्य दशेपर्यंत पोहोचले. नंतरचं आयुष्य हे केवळ उपकाराकरता त्यांनी शिल्लक ठेवलेलं असतं आणि म्हणून उरलो उपकारापुरता हे जसं संत महात्मे म्हणतात, त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन आहे. वैयक्तिक सर्व काही अडचणी असतील, काही असतील, सर्व बाजूला ठेवून किंवा जगताच्या विषयी कुठलाही संबंध ज्यांचा राहिलेला नाही, ते साध्य दशेला पोहोचलेले आहेत. कारण इंद्रियेभ्य पराह्यर्था अर्थेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धिर बुद्धेरात्मा महान परः. अत्यंत पलीकडे असलेलं जे तत्व आहे, इंद्रियभ्य पराह्यर्था अर्थेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धी आणि बुद्धेरात्मा महान परः, त्या परमतत्वापर्यंत ते पोहोचलेले असल्यामुळे त्यांच्याकडे त्या तत्वाच्या पाठीमागचे पदार्थ सर्व वजा झालेले असल्यामुळे त्यांची उत्तरलोकीची असलेली जेवढी काही जीवनाचे श्वास असतील, ते सर्व श्वास हे केवळ जगाच्या कल्याणाकरता ते खर्च करत असतात. आणि म्हणून तर त्यांनी केलेला उपदेश हा प्रतिफलित होतो. संत महात्म्यांनी केलेला उपदेश का प्रतिफलित होतो, तर त्याचं कारण काय आहे? त्या उपदेशाच्या योग्य, त्या उपदेशाच्या अनुसार त्यांची तेवढी उंची वाढलेली असते. म्हणजे शरीरदृष्ट्या 3.5 हाताचं हे शरीर तेवढंच परिमाण आपल्याला दिसतं. व्यावहारिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या घरदार जमीन जुमला दिसतं. या सर्व व्यावहारिक प्रपंचामध्ये ते वावरताना दिसतात. पण तरी सुद्धा परी तेथीचा तो नोहे नवल देखे, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकजतू आहे. या सर्व गोष्टी करताना ते दिसतात. पण यात असूनही ते जणू काही आलिप्त कमळ जळी जैसे, जळामध्ये कमळ उगवतं, पण उगवलेलं कमळ त्या पाण्यापासून नेहमी अलिप्त असतं. पाण्यात राहून पाण्यापेक्षा अलिप्त राहण्याची कला जशी कमळाची आहे, अगदी त्या पद्धतीनेच जेवी न शिंपे पद्मदळे पद्मपत्र, त्या ठिकाणी पाण्याने जळाने पद्मपत्र जसं सिंचित होत नाही, त्या पद्धतीने या जगतामध्ये राहत असताना संत महात्मे त्या जगताच्या कुठल्याही प्रकारच्या वेदनेने, कुठल्याही प्रकारच्या अवस्थेने ते व्याकुळ होत नाहीत. कारण त्यांची ती तशा प्रकारची केवळ परोपकारी जीवन संत महात्म्यांचं असतं. अपेक्षा कुठली त्यांच्या अंतःकरणात राहिलेली नसते. निरपेक्षवादी त्यांचं जीवन असतं आणि म्हणून निरपेक्ष निरीच्छ
या पदाला पोहोचलेले महात्मे जेव्हा उपदेश करतात तेव्हा ते जेवढं पेरतात तेवढं उगवताना दिसतं. आणि जे त्या तत्वापर्यंत पोहोचलेले नसतात आणि पोहोचलेले नसताना जर उपदेश करत असतील तर तो उपदेश पेरणी झालेली दिसते पण उगवत मात्र काहीच नाही. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले. खडकावर वर्षाव झालेला किंवा आगीत पेरलेलं जसं उगवत नाही त्या पद्धतीने अनधिकार्याने उपदेश ऐकला आणि अनधिकार्याने उपदेश दिला तर तो प्रतिफलित होत नाही. अधिकार संपन्नता प्राप्त संत महात्म्यांनी केलेली असते आणि तेव्हा ते उपदेशाकरता पात्र होतात. जर अधिकार नसेल तर तो उपदेश प्रतिफलित होत नाही. नाही अधिकारांगी नाही संत चिन्हे उमटली अंगी, नाही संत चिन्हे नाही संत चिन्हे उमटली अंगी. उपदेशाला पात्र झाला. संत चिन्हे अंगावरती बांधलेले नाहीत. संतांची लक्षणं अंगावरती आलेली नाहीत आणि त्याने जर उपदेश करण्याचा प्रयत्न केला तर तो उपदेश प्रतिफलित होत नाही. त्याकरता संत चिन्ह म्हणजे संतांची अंतरंग लक्षणे यावी लागतात. कोणते अंतरंग लक्ष? अनपेक्ष, शुचिर, दक्षो, उदासीनो गतव्यतः, सर्वारंभ परित्यागी, गुणातीत उच्यते. हा गुणातीत असलेला महात्मा जो कुठल्याही प्रकारे निर्लिप्त असतो असा महात्मा उपदेशाकरता पात्र असतो. आणखी एक आहे जे स्वतःच्या जीवनाविषयी स्वार्थ शून्य झालेले असतात. कारण अधिकार 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 आपण जो शब्द वापरतो त्याचा अर्थ लघुसिद्धांत कौमुदी शिकवत असताना स्वामी आपल्याला आचार्य भारतानंद गिरीजी महाराजांनी सांगितलं अधिकार म्हणजे काय. अधिकार म्हणजे काय? स्वार्थबोध शून्यत्वे सती परार्थबोध साधकत्वम. ज्यांच्या जीवनात स्वतःचा कुठलाही स्वार्थ शिल्लक नाही पण दुसऱ्याच्या जीवनात उतरल्यानंतर त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात ते खऱ्या अर्थाने परार्थी असतात. विठ्ठला 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 स्वतः निस्वार्थ जीवन पण दुसऱ्याच्या संगतीत जेव्हा जातात तर ज्याच्या जीवनाला कुठलाही अर्थ नाही. आजा गळस्तन शेव तस्य जन्म निरर्थकः असा जरी असला तरी पण त्याच्या संगतीत संत जातात. ते स्वतः स्वार्थरहित असतात पण स्वार्थी व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर त्याला देखील ते निस्वार्थी बनवतात. एवढा अधिकार संतांचा असतो. म्हणजे अधिकार शब्दाचा अर्थच तो आहे की जे उच्च तत्वावरती जातात आणि आपल्या संगतीत आलेल्यांना आपल्याप्रमाणे करवतात ते अधिकारी. आपणा सारिखे करीती फार वेळ लागत नाही, तात्काळ ते आपल्याप्रमाणे करतात. पण निरधिकार्याने मग उपदेश करावा की न करावा. मग आम्ही हे जे तोंडाला कोरड करूस तर तोंडाला फेस ठेवूस तर किंवा कंबर बांधून जे सांगतो तो उपदेश आहे का नाही. पूज्य स्वामीजींच्या सहवासामध्ये आता एक कार्यक्रम पार पडला श्री क्षेत्र बीड या ठिकाणी. महाराजही होते. स्वामीजींनी सर्वांना प्रश्न विचारला. असे 10-15 साधक सर्व होते. म्हणजे देव बघितला का? देव आता कोण म्हणतं बघितला, कोण म्हणतं नाही बघितला. त्यामध्ये असं विलक्षणता उत्तरामध्ये येऊ लागली. ऋषिकेशजी महाराज पण होते. तर स्वामीजींनी प्रश्न विचारला त्यावेळेस सर्व 2 मिनिटं तर कोणालाच काही बोलता आलं नाही. देव बघितला का? देव. आता या प्रश्नाचं उत्तर काय देणार? यावत जन्म परमार्थ करूनही देव बघितला असा दृष्टांत दिसत नाही. मग नेमकं उत्तर काय द्यावं? बरं, जे विचारतात त्यांच्याकडून आपण शिकलोय. देव कसा असतो? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे. बर, त्यांच्या समोर देव बघितला नाही म्हणावं तर केलेल्या उपदेशाला निरर्थकता आली असं म्हणता, असं म्हणा, असं आपत्ती.
आणि ती आपत्ती येऊ नये म्हणून जर दर्शन झालं म्हणावं तर कसं झालं म्हणून विचारल्यावर सांगायचं काय? म्हणजे असं कोंडीत सर्व सापडली. पण बऱ्याचशा मंडळीने अगदी स्पष्ट उत्तर दिलं, म्हटले आम्ही देव बघितला नाही. पण पुढचा प्रश्न भयानक होता. ते म्हटले देव जर तुम्ही बघितला नाही मग लोकांना कंबर बांधून सांगता कशाला? तुम्हाला सांगण्याचा अधिकार का कोणी दिला? आता सर्व अवाक झाले, माझ्यावरती नजर किळली. सांग, देव बघितला नाही तरी कसं काय सांगतो मग समाजाला देव पहा देव पहा म्हणून? म्हटलं स्वामीजी, देव आम्ही नाही पाहिला, देवाचा अनुभव आम्हाला नाही आला, पण तुमच्यासारख्या महात्म्यांना आलेला जो अनुभव आहे तो अनुभव आम्ही जगाला सांगतो. आम्हाला आलेला अनुभव आम्ही जगाला सांगत नाही, पण संत महात्म्याला आलेला जो अनुभव आहे त्याचा फक्त निरोप घेऊन आम्ही येतो. आम्ही फक्त निरोप आहेत, आम्ही उपदेशक ना म्हणे मज धाडिले निरोपा. मला फक्त निरोपाला पाठवलेला आहे. म्हणजे तुमच्यासारख्या संत महात्म्याच्या संगतीत देव तत्व काय आहे, जगत तत्व काय आहे, जीव तत्व काय आहे, या सर्व गोष्टी फक्त अध्ययनाच्या द्वारे माहिती करून घेतलेल्या आहेत. पण त्याद्वारा अनुभव मात्र तसा काही आलेला जरी नसला तरी पण शास्त्रसंमत वचन श्रीगुरूंच्या मुखातून आलेल्या वचनावरती विश्वास म्हणून जरी आम्ही देव पाहिला नाही, पण ज्यांनी देव पाहिला त्यांचा अनुभव समाजाला सांगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. हा, आपण उपदेशक म्हणून जर सांगत असाल तर दोष निश्चित येईल. पण आपण केवळ फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. आता या पदामध्ये 2 हमाल शब्द आहेत, पण त्याच्यामध्ये थोडस स्वल्पविराम द्यायचा. फोडिले भांडार धन्याचा हा माल, आणि मग पुढे व्हायचं मी तो हमाल भारवाही. माल धन्याचा आहे, ज्यांनी अनुभव घेतलं त्यांचा हा माल आहे, पण तो माल वाहणारे आम्ही हमाल भारवाही आहोत. जसं तुकोबरायांनी कबुली दिली, अगदी त्याच शब्दामध्ये ज्यावेळेस स्वामीजींना उत्तर ऐकायला मिळालं, पुढं उत्तर संपले, प्रश्नही संपला. तर जे स्वतः तत्वापर्यंत पोहोचलेले असतात तेच जगाला उपदेश करू शकतात. मग आम्ही जे करतो तो उपदेश नसून संतांचा निरोप मात्र आहे. आणि म्हणून तर म्हटलं जातं पहा, सुरुवातीलाच प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता. कीर्तन रूपी उपदेशा करता हा शब्द वापरला जात नाही, कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे ही सेवा आहे. संतांचा अनुभव जगाला सांगण्याकरता ही सेवा आहे. आणि त्याकरता सर्व टाळकरी मंडळींनी एकत्रित यायचं. जो कोणी एखादा आहे त्याला उभं करायचं, त्यामधून निवडून एखादा करायचा, अजूनही निवडक असतात ते बाजूला बसवायचे. आणि ही सर्व व्यवस्था वारकरी संप्रदायाने केलेली व्यवस्था आहे. आणि त्याद्वारा जगाला संत महात्म्यांचा उपदेश रूपी निरोप फक्त आपण घेऊन येणारे आहोत. आपण त्या माध्यमातून उपदेशक आहोत. अशा प्रकारचा भाव मनामध्ये जर आणला तर मग मात्र आपण त्या परंपरेचे विघातक ठरू. त्याकरता आपण सेवक आहे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा, यावरी न करावा वेरो, यावरी न करावा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरो, न करावा वेरो, यावरी न करावा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर.
आणि म्हणून संत महात्म्यांचा निरोप जगाला सांगण्यामध्ये कुचराई नसावी. ती सेवा आहे. सेवा म्हणून ते सांगावी. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसावी. अपेक्षा रहित होऊन आपण तो निरोप जगाला सांगत राहिलो की तीच एक दिवस आपली भक्ती ठरते आणि त्याद्वारा संत महात्मे आपलंही देखील आपल्या पदावरती त्या ठिकाणी घेऊन जातात. कारण वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलो. आणि म्हणून संत महात्मे त्याच मार्गाने गेले. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पण हळूहळू 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 बरोबर त्या मार्गापर्यंत जाऊन मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी. दयानिधी समता ते, दयानिधी समता ते, तिने पंथे चालो जाता, तिने पंथे चालो जाता. दयानिधी समता ते, दयानिधी समता ते, तिने पंथे चालो जाता. दावून गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावुनी गेले आधी, दयानिधी संत ते, दयानिधी संत मार्ग दावुनी गेले आधी, दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. कुठल्याही प्रकारची अडचण त्या मार्गामध्ये राहत नाही. थोर महात्म्यांनी दिलेल्या मार्गावरती चालायचंय, सेवा करायची आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून जगाला उपदेश नाही तर संतांचा निरोप फक्त द्यायचा आहे. जगद्गुरु तुकोबराय उपदेश देतात कारण त्यांचा तो अधिकार आहे, पण त्यांनी दिलेल्या उपदेशाचा निरोप घेऊन आम्ही येणार आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी जगाकडे पाहिलं, जगाचं दुःख अनुभवलं. कारण ज्या गोष्टीमध्ये दुःख आहे तिथंच सुख आहे असा शोधण्याचा प्रयत्न जगत करत आहे. ज्या ज्या गोष्टीमध्ये दुःख आहे त्याला सुखाचा एक मुलामा लावून सुख समजून त्याच्या पाठीमागे जग धावतंय. अशा धावणाऱ्या भरकटलेल्या जीवाला संत महात्मे जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सावध करतात की बाबा, इतर रंगामध्ये न रंगता श्रीहरीच्या रंगामध्ये रंग. त्यांचा हा उपदेश रूपी निरोप आपण घेऊन आलोय. अभंगाचं पहिलं. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे श्री रंगे, रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रंगे, रंगी रंगे श्री रंगे. काय भुलला श्री पतंगे, काय भुलला श्री पतंगे, शरीर जाया ते ठेवणे, शरीर जाया ते ठेवणे, शरीर जाया ते ठेवणे, शरीर जाया ते ठेवणे. Hare
श्रीरंगे. जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांचा दशक्रियाविधी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी झाला. गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण पुंडलिकजी महाराज जंगले शास्त्रीजी यांनी त्यांच्या विधीकरता घेतलेला हा अभंग. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2000 साली त्या ठिकाणी गुरुजींनी देह ठेवला आणि त्यानिमित्त आदरणीय महाराजांचं कीर्तन यावरती झालेलं आणि म्हणून आजही आपण त्याच अनुषंगाने हा अभंग या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. रंगी रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग. या ठिकाणी पहिला जो शब्द आहे रंगी हा सप्तमी एकवचन आहे. रंगी म्हणजे रंगामध्ये. कोणत्या श्रीरंगे, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग रे. श्रीरंग म्हणजे कोण तर श्रीनाम परमात्मा, ज्याचं श्री द श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्रीविभावण. विष्णू सहस्रनामामध्ये श्री शब्दाचं त्या ठिकाणी उपलक्षण करून भगवंताला श्री शब्द दिलेला आहे. आणि तसंही भगवंताची विभूती गात असताना त्याचे जे गुण नव्हे तर गुणवर्य गात असताना यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसते जेथ ज्ञानोबराय बोलतात. ज्या ठिकाणी यश आणि दुसरा जो गुणवर्य आहे, गुण नव्हे गुणवर्य, गुरु नव्हे गुरुवर्य, तर त्या पद्धतीने नुसता गुण नाही तर गुणवर्य. पण कोणता गुणवर्य? यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या सर्वांनी जो संपन्न तो असतो श्री. जसं एखाद्या महात्म्याच्या शब्दाच्या अगोदर लिहिलं जातं श्री 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 1008, श्री 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 108 वगैरे. हे जे शब्द 101 हे शब्द जे आपण लिहिले जातो कशा करता तर श्रीनाम पारमार्थिक ऐश्वर्य, श्रीनाम भौतिक ऐश्वर्याच्या पलीकडे असलेलं जे केवळ पारमार्थिक सत्तेमध्ये उपस्थित असतं असं म्हणावं लागेल. प्रातिभाषिक सत्तेतही जे त्या ठिकाणी असतं, व्यावहारिक सत्तेतही असतं आणि पारमार्थिक सत्तेत विशेष करून असतं. पण पारमार्थिक सत्तेमध्ये इतर सत्ता मात्र नसतात. जे ऐश्वर्य स्वप्नामध्ये आहे ते जागृतीत नाही, जे जागृतीत ऐश्वर्य आहे ते पारमार्थिक सत्तेत नाही. पण पारमार्थिक ऐश्वर्य मात्र स्वप्नातही आहे, जागृतीतही आहे आणि असणाऱ्या पारमार्थिक सत्तेत देखील आहे. मग असं पारमार्थिक ऐश्वर्य शब्द म्हणजे श्री आहे. आणि अशा पारमार्थिक ऐश्वर्य संपन्नेने युक्त असलेला भगवान परमात्मा म्हणजे तो झाला श्री, श्रीरंग. त्याला श्रीरंग म्हणतात, जो आपल्या पारमार्थिक श्रीरंगामध्ये रंगलेला आहे असा परमात्मा. मग त्याच्या रंगामध्ये रंगण्याचं या ठिकाणी तुकोबराय सांगतात रंगी रंगामध्ये रंग रे. तुम्हा आम्हाला सांगतात. कारण संत महात्मे सांगत असताना कधी कधी सामुदायिक सांगतात आणि कधी कधी व्यक्तिगत सांगतात. बरं, व्यक्तिशः सांगितल्यासारखा शब्द वापरतात. कारण इथं जो शब्द आहे पहिल्या चरणामध्ये यामध्ये व्यक्तिशः उपदेश केल्यासारखा वाटतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणापर्यंत हा उपदेश जावा. मला नाही सांगितलं, मला नाही सांगितलं असं नको. कारण जर 8-10 विद्यार्थी किंवा 8-10 माणसं असतील आणि त्याच्यातून आपण जर म्हटलं त्या गोशाळेची तेवढी सेवा करा सांगितलं आपण, पण सर्वांच्या सामुदायिकतेने सांगितल्यामुळे याला वाटतं त्याला सांगितलं, त्याला वाटतं त्याला सांगितलं, त्याला वाटतं याला सांगितलं. मग सांगण्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण होत नाही. कदाचित तुकोबरायांना तसं वाटलं आणि म्हणून अनेकदा सगळ्यांकरता सांगितलेले शब्द वेगळे, पण या अभंगातून मात्र व्यक्तिशः सांगण्याचा अट्टहास याच्या करता आहे की प्रत्येकाला जबाबदारीची त्या ठिकाणी जाणीव व्हावी. आणि म्हणून तुकोबराय सांगतात या ठिकाणी सार्वजनिक हा उपदेश नाही, प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत प्रत्येकाला स्वतःचं लेकरू समजून तुकोबरायांनी केलेला हा उपदेश. विठ्ठल रे श्रीहरीच्या रंगामध्ये रंग रे. इतर रंगात रंगू नको. म्हणजे इतर कोणते रंग आहेत? भौतिकतेमध्ये कितीतरी रंग आहेत, अनेक रंग आहेत, अनेक रंग आहेत, अनेक बुद्धीचे तरंग. त्या ठिकाणी सुद्धा तो तरंग शब्द जो आहे तो रंगानेच युक्त आहे.
तसं माया 3 रंगाने सांगितलेली आहे. माया 3 रंगाची आहे. तिचे 3 रंग म्हणजे सत्व रज तम हे गुण आहेत. पण त्याचं त्या ठिकाणी त्याला उपलक्षण म्हणा किंवा एक दुसरा शब्द आहे पहा, साधर्म्यता पाहून त्या ठिकाणी शब्द वापरलाय. आजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम बव्ही प्रजा सृजमाना स्वरूपा. तिथं सत्व रजतम हा शब्द न वापरता त्या सत्व रजतमाऐवजी रंग वापरलेत. रंग आजामेकाम लोहित, लोहित म्हणजे लाल रंगाची, शुक्ल म्हणजे श्वेत रंगाची आणि कृष्ण म्हणजे काळ्या रंगाची. लोहित शुक्ल कृष्णाम, जी अजाम आहे, जी जन्म घेत नाही. अजा न जायते इति अजा, जिचा जन्म झालेला नाही अशी अजा नावाची माया. मग त्या मायेचे 3 रंग आहेत. लाल रंग, शुभ्र पांढरा रंग आणि त्या ठिकाणी कृष्ण काळा रंग. या 3 रंगातून त्या ठिकाणी द्योतक असं मिळतंय. जो लाल रंग आहे तो रजोगुण दाखवतो, जो शुभ्र रंग आहे तो त्या ठिकाणी सत्वगुण दाखवतो आणि कृष्ण रंग आहे तो मायेचं तमोगुणाची त्या ठिकाणी उद्योक्ती करतो. 3 गुणाने 3 रंगाने युक्त असलेली माया, तिच्यापासूनच समस्त जगत तयार झालेलं आहे. त्रिभिर गुण मायैर्भावै रेभि सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. 3 गुणांनी युक्त असलेलं हे जगत आहे. आता 3 रंगाची माया आणि तिने 3 रंगाच्या द्वारा पंचमहाभूतांची निर्मिती केली. बरं, मग पंचमहाभूताचा प्रत्येकाचा आपला आपला रंग वेगळा, प्रत्येकाचा आपला आपला विषय रूपी रंग वेगळा. मग त्याला जाणण्याकरता त्या पंचमहाभूतापासून जे हे शरीर हाडामासाचं मिळालं, या शरीरामध्ये जाणण्याकरता पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी तत्व दिले. आणि त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणाचे भाग मानले. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे देखील अंतःकरणाचेच भाग मानले, म्हणजे सूक्ष्म शरीर. आणि या शरीराला राहण्याकरता म्हणून हे 3.5 हाताचं तुम्हाला आम्हाला नेत्रगोचर होणारं जे शरीर आहे, हे शरीर पंचमहाभूतापासून मिळालं. या पंचमहाभूतापासून मिळालेल्या शरीराच्या द्वारा आम्ही या जगतामध्ये असणारे रंग शोधत बसतो. अनेक रंग आहेत. स्पर्शाचा रंग आहे, कान शोधतात ते शब्दाचा रंग, त्वचा शोधते स्पर्शाचा रंग, चक्षु रूपाचा रंग शोधतात, त्वचा रसना ही रसाचा रंग शोधते आणि राहिलेलं घ्राण हा दुर्वास सुवासाचा रंग शोधत बसतो. म्हणजे तात्पर्य काय झालं, पंचमहाभूतापासून निर्मित हे शरीर, या शरीरांतर्गत असणारे पंच ज्ञानेंद्रिय ते आपल्या आपल्या विषयांच्या द्वारा त्या विषयामधल्या रंगांना शोधत बसतात. म्हणजे नको त्या रंगात रंगत बसतात. नको त्या रंगात रंगलेल्याला जगद्गुरु तुकोबराय सावध करतात, बाबा श्रीरंगे रंगी रंगे रे, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग रे. नाही रंगला श्रीरंगाच्या रंगात काय होईल, तर पतंगाप्रमाणे तुझी अवस्था होईल. काय भुललासी पतंगे, ज्ञानोबराय देखील बोलतात, पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. ज्ञानोबराय बोलतात की ज्याप्रमाणे पतंग म्हणजे आपण संक्रांतीच्या दिवशी उडवतो तो नव्हे, मग पतंग म्हणजे कीटक, तो सूक्ष्म कीटक. पावसाळ्यामध्ये आपण दिवा वगैरे प्रज्वलित केल्यानंतर दिव्यावरती झडप घालतो तो, काही काळापुरता त्या काळातच तो निर्माण झालेला असतो. पण त्या दिव्याच्या रूप या विषयाकडे आकर्षित होतो आणि तिथं असलेल्या उष्णतेने जळून काय होतो, नष्ट पावतो. आता एकच इथं दिलाय, पण आता यामध्ये आपण जर पाहिलं 5 विषयापैकी एकाच विषयाचा दृष्टांत दिलाय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. पण यामध्ये 2 ह्या बाजूला आहेत, 2 या बाजूला आहेत आणि मधलाच फक्त पकडलाय तुकोबरायांनी. काय भुललासी पतंगी, पण दोन्ही बाजूचे 2 जे ते मात्र त्यांचं नाव इथं घेतलेलं नाही. मग त्यांचं नाव घेतलं नाही म्हणजे त्या रंगात रंगायचं, फक्त रूप या रंगात रंगायचं नाही असा अर्थ घ्यायचा. तो रूप नावाचा जो रंग आहे तो स्वतःचं ज्ञान करून देऊन इतर रंगाचं देखील ज्ञान करून देतो. त्याकरता उपलक्षण शब्द समजून घ्यावा लागेल आपल्याला. उपलक्षण केलेलं आहे. स्वबोधकत्वे सती श्वेतरबोधकत्वम उपलक्षणत्वम. म्हणजे शिकलं म्हणजे असं उपयोगी येतं, ऐन टायमाला बरोबर ती येतं.
म्हणजे स्वतःचा बोध करून देऊन दुसऱ्याचाही बोध करून जे देतं त्याला उपलक्षण म्हणतात. तुम्ही म्हणाल तुम्ही शिकलेलं वाचून दाखवलं, पण आम्हाला अजून नाही समजलं उपलक्षण म्हणजे काय. स्वतःचा बोध करून देऊन दुसऱ्याचा बोध करून देतं म्हणजे नेमकं काय. तर त्याकरता ग्रामीण दृष्टांत स्वामीजींनी जो सांगितला तो तुम्हाला सांगतो. गाडी बैलगाडी जुंपली, निघाल्यानंतर घरचं जे कुत्रं आहे ना, त्या कुत्र्याचाही नियम असायचा काय, बैलगाडी जुंपली की त्या खाली चालायचं. गाव जवळ आहे तोपर्यंत ते बैलगाडीचा आश्रय धरून चालायचं, कारण बैलगाडीचा आश्रय जर सोडला तर दुसरे त्याचे नातलग आहेत त्याचा चांगला बेत पाहतात, म्हणून ते बैलगाडीचा आश्रय सोडत नाही. बैलगाडीचा आश्रय धरून चालत असताना एक भ्रमही तिथं, आता दुसरा सिद्धांतही निघतो. त्या बैलगाडीचा आश्रय तो का घेतो, तर आपल्या पाहुणे रावळ्यापासून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. बरं, पण होतं काय, त्या बैलगाडीचा आश्रय त्याने घेतला त्रास होऊ नये म्हणून, पण तिथं अभिमान मात्र धारण करतो की मीच गाडी तर बैल ओढतात, पण असं बऱ्याचशा कुत्र्यांना वाटतं की मीच गाडी ओढतो. विठाला विठाला अर्थात म्हणजे अनेक जे कुत्रे आहेत त्यांना बहुतेक कुत्र्यांना असं वाटतं की आपण गाडी ओढतो, पण गाडीचा आश्रय कशा करता केला, तर इतर जे आपले नातलग आहेत त्यांचा त्रास होऊ नये म्हणून केला. असो, तो दृष्टांतही मला या सिद्धांताकरता वापरायचा नाही. हा सिद्धांत इथंच असाच ठेवा. पुढे गेल्यानंतर शेत जवळ आलं की मग मात्र ते गाडीचा आश्रय सोडून देतं, तुरु पळत जाऊन अगोदर शेतात पोहोचतं. आता दिवसभर काम आटोपल्यानंतर शेतकरी बाबा पुन्हा गाडी जुंपतात आणि गावाकडे निघतात. गाव जवळ आलं की गाडीचा आश्रय धरून चालतं, पण जशी वस्ती जवळ आली, संध्याकाळच्या वेळेस वस्ती जवळ आल्याबरोबर पुन्हा गाडीला मागं टाकतं, तुरतुरु पळत जाऊन अगोदर कुठं जातं, घरी जातं. तितक्यामध्ये घरामध्ये पाहुणे आलेले असतात. दुपारपासून वाट पाहत होते पाहुणे. घरातली गृहिणी सांगायची आता येतील आता येतील आता येतील, थांबा. पण पाहुण्यांना घाई झालेली. पाहुणे म्हटले नाही आम्ही निघतो. निघाले तितक्यामध्ये त्या गेटमधून आतमध्ये कोण येताना पाहिलं, पुत्र पाहिलं. पुत्र पाहिल्याबरोबर मालकीन रडली, म्हणले थांबा मालक आले. पाहुणे थांबा मालक आले. आता तुम्ही सांगा मालक आला का, कोण आलंय, आलं कुत्र. पण रोजचा नियम आहे, काय नियम आहे, कुत्र आलं की 2-5 मिनिटानंतर कोण येतात, मालक येतात. हा नियम आहे. म्हणजे कुत्र्याने स्वतःचं ज्ञान करून देऊन इतराचंही ज्ञान करून दिलं, म्हणजे आपल्या मालकाचंही ज्ञान करून दिलं, म्हणून मालकाचं उपलक्षण कुत्रा. विठाला विठाला तसं या ठिकाणी उपलक्षण कोण आहे, तर उपलक्षण आहे रूप विषयाला भुललेला पतंग. तो उपलक्षण आहे कुणाचं, कुरंग मातंग पतंग मीना भृंगा. 5 प्राणी सांगितलेत. आचार्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर श्लोक दिला. शब्दादिभिः पंचभिरेव पंचत्वमापो स्वगुणेन बद्धाः. त्यामध्ये कुरंग मातंग पतंग मीना भृंगा. आता पहा मधला कोण आहे, पतंग बरोबर 3 नंबरला आला. या बाजूला 2 राहिले, त्या बाजूला 2 राहिले. मग या एकट्या मधल्याला पकडल्यानंतर या दोन्हींचंही ग्रहण करायचं आणि इकडच्या दोन्हीचं पण ग्रहण करायचं. म्हणजे पतंग जसा दिव्याला रूप या विषयाला भुलला त्याचा नाश झाला, तसं कुरंग म्हणजे हरिण शब्दरूपी विषयाला भुलला त्याचा आत्मनाश झाला. म्हणून हरणाचाही दृष्टांत ग्रहित धरायचा आहे. अजून एक हत्ती जो आहे तो स्पर्श विषयाला भुललेला असतो, म्हणून हत्तीचाही दृष्टांत त्या ठिकाणी गृहीत धरायचा आहे. चौथा जो आहे मीन म्हणजे मासा, त्याचा देखील त्या ठिकाणी दृष्टांत ग्रहित धरायचा, कारण तो रस विषयाला भुललेला असतो. आणि 5वा प्राणी सांगितलाय तो म्हणजे भृंगा, भ्रमर. भृंगा काय करतो, त्याला कमळावरी हळुवार पाय ठेवी ती भ्रमर, ते कुचंबेल केशरिया शंका. त्या ठिकाणी अत्यंत हळुवार त्या कमळदळावरती जाऊन बसतो आणि तिथे जाऊन तो मकरंद सेवन करतो. मकरंद सेवन करत असताना ते कुचंबेल केशरी ह्या शंका, तिथं असलेलं जे केशर आहे ते सेवन करता करता इकडं तिकडं सांडू नये म्हणून हळुवार काळजी घेतो. पण तिथं असलेले पराकण सेवन करता 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 ते सूर्यविकाशिनी कमळ सूर्य अस्ताला गेल्यानंतर मिटू लागलं. जसं जसं कमळ मिटू लागलं तसं तसं याच्या लक्षात येतंय की कमळ मिटतंय, आपण आवरलं पाहिजे.
कमळ मिटतंय, आपण आवरलं पाहिजे, पण त्या कमळाच्या मध्ये असणाऱ्या सुगंधाचा मोह त्याला सुटत नाही आणि तो आवरत नाही. परिणामी सूर्य अस्ताला गेला, कमळ मिटलं. मिटल्यानंतर त्याने काय करावं? आपल्या कणखर सोंडीने तिथं असलेली ती अत्यंत लवचिक असलेली सुमनकळिका, तिचं काय करावं? भेदन करावं, निघून जावं. पण नाही, काय परी कळिके माझी सापडे कोवळी, भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी. त्याच्याकडे कला कोणती आहे? ओलं लाकूड जे आहे त्याच्यामध्ये नरमपणा असतो, पण वाळलेलं लाकूड शुष्क काष्ट स्वये कोरी, वाळलेलं लाकूड त्याला कोरण्याची ताकद असताना सुद्धा अत्यंत नाजूक त्या कमळाच्या पाकळीला तो कापत नाही. परिणामी ते मिटतं. मध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत जिवंत राहतं. ऑक्सिजन संपला, मधल्यामध्ये गुदमरून त्याचा काय होतो? प्राण जातो. मग त्या भ्रमर जसा गंध विषयाला भुलला त्याचा प्राण गेला, हत्ती जसा स्पर्श विषयाला भुलला त्याचा प्राण, सर्कशीवाल्याने त्याला धरून नेलं आणि त्या ठिकाणी नको ती कामं त्याच्याकडून करून घ्यावी लागली. हरणाला त्या पारद्याने का पाशिके पोती वागोरा, सुने ससाने चिकाटी कोचरा, घेऊन निगती डोंगरा पारदी जैसे. त्याने स्पर्श शब्द विषयाला बोलून हरणाला पकडलं, त्याचा सर्वनाश केला. स्पर्श विषयाला बोलून हत्तीला पकडलं, त्याचा सर्वनाश झाला. रूप विषयाला बोलून पतंगाने आविष्कार केला, पतंगाचा नाश झाला. चौथा प्राणी आहे स्पर्श रस विषयाला भुललेला असतो तो मासा. त्याला ज्ञानोबरांनी सावध केलं, अरे माशा, तू तो आमिष कवळ खाऊ नको, आमिष कवळो पांडवा, मिनू न शेवी तवची बरवा. अरे माशा, तू तो आमिष कवळ, आमिषाचा दिलेला घास खाऊ नको. खाल्लास तर मग तो आमिषही त्याला सावध करतो, मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, यदि आओगे तुम मेरे लिए तो ऊपर खडा है तेरे लिए. कोण सावध करतो? माशाला तो आमिष सावध करतो, पण तो सावध होत नाही. परिणामी रस विषयाला बोलतो, फोटोनिया घसा मरण पावे विठाला विठाला आविषाचे आशा गळ केले मासा, आविषाचे आशा गळ केले मासा, असे गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे. आमिषाच्या आशेने मासा गळाला गिळतो आणि त्याचा घसा फुटून सर्वनाश झाला. तात्पर्य काय? 5 प्राणी वेगवेगळ्या 5 विषयात अडकलेले, त्यांचा दृष्टांत शंकराचार्यांनी दिला. त्या 5ही प्राण्याचं उपलक्षण म्हणून तुकोबरायांनी फक्त पतंग शब्द या ठिकाणी वापरला. काय भुललासी पतंगे, पतंगाप्रमाणे तू भुलू नको, म्हणजेच हरणाप्रमाणे, हत्तीप्रमाणे, भुंग्याप्रमाणे आणि माशाप्रमाणे तू भुलू नको. तू स्वतंत्रतेने श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग, इतर रंगात रंगू नको. कारण या रंगात रंगण्यात तुझं आयुष्य जर गेलं तर महत्वाच्या रंगात रंगण्याचं राहून जाईल. कारण शरीर हे तुझ्या हातावर एक ना एक दिवस तुरी देणार आहे. अभंगाचं शरीर जाया ठेव, शरीर जाया ठेव, शरीर
असते ती त्याच्या सहीने जाते. आपली ठेव ज्या बँकेत आहे ती आपल्या सहीने आपण काढून आणतो. तसं काळाने ही शरीररूपी ठेव या व्यवहारामध्ये पाठवलेली आहे. तो ज्या दिवशी सही करेल त्या दिवशी जावं लागणार म्हणजे जावं लागणार. हा, कुठल्याही प्रकाराने निराकरण त्याचं होणार नाही. राखत राखत देह पडे. हा, किती जरी याला काचेच्या किंवा कोणत्याही व्यवस्थित आवरणात जरी बांधून ठेवलं तरी जावं लागणार म्हणजे जावं लागणार. कारण नियम आहे, अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. हे शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. शरीर जाण्याची ठेव आहे. एक सांगू, शरीर जाण्यामध्ये त्याची वेळ एकदा संपली, त्याचे श्वास संपले की काळ सुद्धा त्याला ठरवूनही थांबवू शकत नाही. कारण न्यायला आलेल्या काळाला चांगला पाहुणचार करून चांगल्या प्रकारचं मेजवानी देऊन त्याला प्रसन्न केलं तरी त्याची ठरलेली वेळ चुकवता येत नाही. हां, खरं नाही, परंतु एक काल्पनिक उदाहरण सांगितलं जातं. एकाला नेण्याकरता यमराज आले आणि त्याने दरवाजा ठोठावला. ठोठावल्याबरोबर यांनी उघडलं तर पाहिलं काळा का भिन्न. असा पुरुष कधी पृथ्वी तलावर पाहिला नाही. आणि फॉर्च्युनर गाडी कोणती काळ्या रंगाची, चतुष्पाद रेड्यावर बसून आलेला पाहिला. त्याच्या लक्षात आलं हातात गदा वगैरे, त्यांनी ओळखलं. जरी त्याला आजपर्यंत पाहिलं नाही पण शेवटच्या काळात प्रत्येक जण त्याला पाहिलेलाच आहे. कारण किती जन्म झाले याचं काही गणित नाही. किती वेळा त्या काळाच्या तडाख्यात आपण सापडलो हे प्रत्येकाला अनुभूत आहे. पण मरण समय बरोबर त्याची ओळख आपल्याला पटते. ज्याने दरवाजा उघडला त्याच्या लक्षात आलं हा कोण आहे, काळ आहे. पण त्याला थोडंसं राजकारण करायची सवय होती. त्याने मध्ये बोलून घेतलं. काळाला आनंद वाटला. म्हटलं अरे आम्हाला तर दूर लोटण्याचा प्रयत्न केला जातो पण आदरपूर्वक मध्ये कोण आणतंय बा. मग बसण्याकरता आसन दिलं. म्हणले आमच्या भूतलावरती असणारं अमृततुल्य, भूतलावरती असणारं अमृततुल्य. मग व्यवस्थित चांगल्या दुधाचा खरखरीत चहा अगोदर दिला. म्हणजे थोडं थांबा, नाश्ता पण करा. मग चांगलं उपीट बनवलं. त्याच्यात गुंगीचं औषध टाकून दिलं. यमाला ते खायला दिलं. यमराजाने औषध खाल्ल्याबरोबर यमाला गुंगी आली. नावाच्या नाही, खरोखरच्या यमाला गुंगी आली. आणि यमराजाला गुंगी आल्याबरोबर हात जवळ गेला. त्याने कोटच्या खिशात हात घातला आणि त्याच्यात लिस्ट होती. त्या लिस्टमध्ये 1 नंबरला याचं नाव होतं. मग याला राजकारण करायची सवय. याने वरचं नाव काढलं आणि सगळ्यात शेवटी आपलं लिहिलं. कारण जावं लागणारच आहे म्हटले, पण अजून आपले बरेचसे कामं राहिले, अजून कितीतरी पंचवार्षिक लढायच्यात. एवढ्यावर कसं काय भागल म्हणून त्याने 1 नंबरला असलेलं आपलं नाव सगळ्यात खाली लिहिलं. आणि थोड्या वेळानंतर ज्यावेळेस 1-2 तासानंतर यमराज शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यावर पुन्हा एकदा चहा घेऊन गेला आणि त्याचा पाहुणचार केला. यमाला आनंद वाटला. म्हणे भूतलावरती इतकं स्वागत पहिल्यांदा तू केलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता नेण्याकरता पहिलं नाव मी तुझं लिहून आणलं होतं, पण आता मी काय करतो म्हणले उलटी चिठ्ठी करतो आणि उलटा नंबर लावणार. कारण तुला आता नेण्याची माझी इच्छा नाही, उलट्या क्रमांकाने घेऊन जातो. म्हणजे स्वतः यमाने ठरवलं याला न्यायचं नाही, तरी सुद्धा यमाला देखील न्यावं लागतं. कारण यम जरी असला किंवा अग्नी, पंचदेवता ह्या भगवंताच्या सत्तेने चालतात. भयादस्य अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयाद इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचमः. विठाला विठाला. वा म्याने मिल्या साता, काळोग्राशी तसे भूता. म्हणून परमात्म्याच्या नियमानेच काळ येत असतो. आणि ज्या दिवशी आपली वेळ संपलेली असते त्या दिवशी काळाला पाठवलेलं असतं. काळ येतो म्हणजे काय, काळाला पाठवलेलं असतं. तो काळ आला की ही शरीर रूपी ठेव त्याची असल्यामुळे, देह हे काळाचे, त्याची ठेव असल्यामुळे त्याला त्याची ठेव परत करावी लागते. कारण त्याची सही झालेली असते. सही झालेली असल्यामुळे ही काळरूपी ही शरीर रूपी ठेव काळरूपी मालकाकडे सुपूर्द करावी लागते. शरीर जायाचे ठेवणे. आणि म्हणून त्याचा अभिलाष तू धारण करू नको. तुकोबराय सावध करतात. नव्हे तुझा हा परिवार, शरीरच तुझं नाही
तर शरीराच्या संबंधाने असणारा हा परिवार देखील तुझा नाही. द्रव्य दारा क्षणभंगूर हे सर्व क्षणिक आहेत. क्षणभंगूर नाही भरवासा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे वळसागा. वेगवेगळ्या प्रकरणातून वेगवेगळ्या माध्यमातून संत महात्म्यांनी भौतिक या जगताचा आपला संबंध कसा कसा नाही ते समजून सांगितलेलं आहे. याद्वारा तुकोबराय सावध करतात, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. मग कोण आहे जो आपल्याला अंतकाळ समय कामा येतो? अंतकाळाला एकमेव सोयरा कामा येतो अभंगाचं. अंतकालेचा सोयरा, अंतकालेचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकालेचा सोयरा, अंतकालेचा सोयरा. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, म्हणे विठोधरा, तुका म्हणे विठोधरा, शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे शरीर जायाचे ठेवणे. तुका म्हणे विठुधरा, जायाचे ठेवले शरीर जायाचे ठेवले. आ
धरिती अभिलाष धने ज्ञानोबरायांच्या कृपेने या अभंगावरती काही सभाव आपण पाहिलेला आहे. आजची सेवा 13व्याच्या निमित्ताने आहे. वैकुंठवासी त्र्यंबकराव असराजी पाटील दिघे यांचा 13वा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यांच्या 13व्याच्या निमित्ताने सर्वच आदरणीय सर्व क्षेत्रातील आध्वर्यू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून पाहुणे मंडळी तर आहेच, असतातच, यावंच लागतं. पण विशेष नातं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ज्या महात्म्याने सर्वांशी अगदी एकजूट केलेलं होतं
ती वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना उभं आयुष्य ज्यांनी वैकुंठवासी सद्गुरू बंशी महाराज तांबे, वैकुंठवासी सद्गुरू रामकृष्ण महाराज काळेगुरुजी या संतद्वयांच्या उपदेशातून आलेल्या ज्ञानाच्या द्वारा, आपल्या गुणाच्या द्वारा वारकरी संप्रदायाची निष्ठेने सेवा केली. अत्यंत निष्ठा, अत्यंत पाठा आणि कीर्तनामध्ये प्रमाण देत असताना अचूक चाललेल्या विषयाला अनुसरून प्रमाण ते द्यायचे. चाललेला जो विषय आहे त्याच्या कधीही भाऊंचं प्रमाण असं वेगळं गेलेलं आठवत नाही. त्यांची एवढ्यामध्ये थोडीशी स्मृती कमी झालेली असतानासुद्धा आदरणीय आमचे असणे महाराज, त्यांचं कीर्तन त्या दिवशी झालं, मला वाटतं मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला. ते शेवटचे त्या ठिकाणी त्यांनी कीर्तनाला साथ केली हार्मोनियम वाजून. उभ्या आयुष्यामध्ये सद्गुरू बंशीबाबांचे शब्द त्यांनी पाळले. निष्काम आणि निर्हेतुक बुद्धीने भजनं केली. मग कोणाची बारी असो, पाची असो, कोणाचं श्राद्ध असो, कोणाचा दशक्रियाविधी असो, महिन्याची भजनं असो, वास्तुशांतीचे असो, स्वतःच्या खर्चाने जाऊन त्या ठिकाणी काही न घेता, श्रीफळ नाही दिलं तरी बिनबोभाट परत येणारा महात्मा म्हणजे आदरणीय भाऊ होते. त्यांनी गुरुजींच्या, सद्गुरू बंशीबाबांच्या समवेत जो आनंद वारकरी संप्रदायाचा स्वतः अनुभवला, तोच अनुभव इतरांनासुद्धा ते वाटत होते. दिंडी म्हटलं, सांप्रदायिक कार्यक्रम म्हटलं की त्यांना एक वेगळा उत्साह असायचा आणि वेळेच्या बाबतीत बंशीबाबांचे शिष्य ते शोभायचे. अगदी 5 मिनिट अगोदर तयारी त्यांची असायची. मग कोणी आलेला असो नसो, हार्मोनियम घेऊन आपले आपले सर्व विना वगैरे सर्व एका स्वरात लावून सर्व टाळकऱ्यांची ती वाट पाहत असायची. किंबहुना पारायणाची सुद्धा सेवा करत असताना सर्वांच्या अगोदर येऊन, माईक वगैरे नसेल असेल तरी त्या ठिकाणी येऊन आपल्या आपल्या पद्धतीने प्रार्थनेची सुरुवात ती करायची. सकाळी उठल्याबरोबर पहिला नियम त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये जो जोपासला आणि शेवटपर्यंत कडाला नेला, तो म्हणजे पंढरीनाथाच्या पहाटची जी काकड आरती आहे, म्हणजे वारकऱ्यांची संध्या म्हणून जी गणल्या गेली. ब्राह्मणत्व वारकऱ्याला सुद्धा प्राप्त होतं. ते कोणत्याद्वारा? तर सकाळची संध्या म्हणजे काकड आरतीचं भजन केलं आणि सायंकाळची हरिपाठ रूपी संध्या केली की त्या वारकऱ्याला कोणत्याही जाती धर्मातील असो पण त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होतं. एवढी त्याची वाणी शुद्ध होते आणि ही वाणी शुद्ध करणारी सेवा त्यांनी यावत जन्म केली. या आश्रमामध्ये 2007 पासून आम्ही जेव्हा राहायला आल्यानंतर एक 4-5 महिन्यामध्ये वडिलांचं वैकुंठगमन झालं. त्यानंतर वडिलांच्या स्थानी म्हणून ज्यांनी विठ्ठल 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 विठ्ठल. विणा लावायचा. विणा लावल्यानंतर विणा वाजतोय की स्वर वाजतोय याचा भेद चांगल्या जाणकाराला कळत नसायचा. कारण त्यांची विणा स्वराच्या रूपाने अखंड वाजत राहावी याकरता सद्गुरू रामकृष्ण महाराजांना त्यांनी जागा समर्पित केली. त्याद्वारा कधीही न कोमाजणारा हा भक्तीचा मळा फुलवून त्याचा सुगंध सर्वांना या ठिकाणी ठेवून भाऊ आपल्यातून गेले. 13 दिवस परिपूर्ण झाले आणि अनेक सुदूरपर्यंत त्यांची असणारी ख्याती, त्यामध्ये आदरणीय पंडित यादवरावजी फडसाहेब असतील, सर्व धार्मिक क्षेत्रातली सर्व मंडळी, आदरणीय चांगदेव महाराज काळे, आसने महाराज, ऋषिकेशजी महाराज, त्यांचे पुतणे हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज,
आदरणीय तनपुरे महाराज, मोठी मोठी संत मंडळी, आदरणीय उद्धव महाराज, गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजींनी सुद्धा त्या ठिकाणी श्रद्धांजली त्यांच्या नावाने समर्पित केली. सर्व क्षेत्रात सर्वीकडे खूप सेवा त्यांची होती. त्यांनी यावत जन्म केलेली निस्वार्थ सेवा जणू एखाद्या मोठ्या कलावंताचं गायन व्हावं आणि संपूर्ण मंडप जरी काढून त्या ठिकाणून नेला तर एक त्या झालेल्या कार्यक्रमाची छाप तिथं अनुभवायला मिळते. त्याच्या लहरी तिथं शिल्लक राहतात. तसं भाऊंनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आणि सेवेच्या माध्यमातून सोडलेली छाप कधीही नष्ट न होणारी अशा स्वरूपाची आहे. बोलत असताना सुरुवातीलाच हा विषय बोलावा वाटलं, पण शब्द फुटत नाही. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आणि म्हणून आदरणीय भाऊंना भावपूर्ण या ठिकाणी आदरांजली समर्पित करूया. आजचा 13वा आहे. 13व्याच्या निमित्ताने बरीचशी मंडळी